हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. उंच माझा झोका ही कथा आपण बघत आहात. आपण मागच्या भागामध्ये बघितले की गायत्री संगीताला गौरीबद्दल समजावत असते व सगळे आपापल्या कामाला निघून जातात. चला तर पुढे वळूया आपल्या भागाकडे. भाग क्रमांक 2. गौरवी आज रागातच कॉलेजमध्ये जाते. आज तिला बघायला पाहुणे येणार आहे या विचारानेच तिचं डोकं जड पडत असतं. ती पूर्ण वेळ लायब्ररीमध्ये बसूनच तिचं मन तिकडे लावते. गौरवीचे पुस्तकांशिवाय दुसरे मित्र मैत्रीण नाही होते. जे काही होते तिच्या सुखदुःखाचे साथीदार ते म्हणजे पुस्तक आणि प्रगती. गौरवी टॉपर तर प्रगती सेकंड टॉपर होती. दोघींची स्पर्धा एकमेकांसोबत नाही तर स्वतःसोबत होती. माणूस जेव्हा स्पर्धा दुसऱ्यासोबत करायची सोडून स्वतःसोबत करतो तेव्हा नक्की तो यशस्वी होतो. याच विचारावर दोघीही चालायच्या. दुपारी गौरवी कॉलेजमधून घरी येते. थोड्याच वेळात पाहुणे येणार असतात म्हणून घरामध्ये तयारी चालू असते. संगीता सोफ्यावरचे कव्हर चेंज करत असते तर गायत्री किचनमध्ये चहा पोह्यांची तयारी करत असते. आजोबा बाहेर बागीच्याची साफसफाई करत असतात. गौरवी सगळ्यांना इग्नोर करून तिच्या रूममध्ये निघून जाते. थोड्याच वेळात तिच्या दरवाजावर टकटक ऐकू येते तर समोर संगीता आणि गायत्री उभी असते. ही साडी घालून तयार हो, संगीता हातातली साडी बेडवर ठेवत म्हणते. गौरवीला आधीच पाहुण्यांमुळे राग आलेला असतो आणि त्यात साडी त्याच्यामध्ये ती कम्फर्टेबल नसते म्हणून तिला जास्तच राग येतो. आई, मी साडी घालणार नाही, गौरवी संगीताला इग्नोर करत गायत्रीला म्हणते. मग काय हे जीन्स आणि टॉप घालून येणार आहेस त्यांच्यासमोर, संगीता तिला वाकडं तोंड करून म्हणते. बेटा, ते पहिल्यांदा तुला पाहायला येत आहे तर त्यांच्यासमोर साडीवरच जावं लागेल, गायत्री पण तिला समजवते. गौरवी आता नकारार्थी मान हलवते आणि बाथरूमकडे नाराज होतच निघून जाते. गौरवीला साडी घालता येत नसते म्हणून तिने प्रगतीला फोन करून मदतीसाठी बोलवलेलं असतं. प्रगती गौरवीला साडी घालायला मदत करत असते. खाली सर्व पाहुणे येऊन बसलेले असतात. आज गौरवीला तिच्या वडिलांची खूप आठवण येत असते. कदाचित ते असते तर तिला सर्वांसमोर हे सर्व नाटक करायची गरजच पडली नसती. तिला लग्नच करायचं नाही होतं तरी पण तिला हा देखावा बळजबरी करावा लागत होता. हा विचार करूनच तिच्या डोळ्याचे काठ पाण्याने ओले झाले होते. गौरवीला या घरात आता गुदमरल्यासारखं वाटायला लागलं होतं. तिने कोणापुढे कितीही सांगितलं, कितीही प्रयत्न केले तरी तिचं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही होतं. शेवटी ते त्यांची विचारसरणी बदलायला तयार नाही होते. गौरवी, खालून संगीताचा हळूच आवाज येतो. गौरवीला माहीत होतं आज संगीता सर्वांसमोर तिच्याशी खूपच जास्त प्रेमाने बोलेल. गौरवीने पिवळ्या रंगाची साडी घातली होती. क्लिप लावून केस मोकळे सोडले होते. कानात छोटे छोटे कानातले, गळ्यात एक लॉकेट आणि सिंपल मेकअप केला होता. खूपच छान दिसत होती पण चेहऱ्यावर पूर्ण उदासीनता होती. डोक्यात सारखे विचार येत होते. हसणं तर तिच्या चेहऱ्यापासून खूप दूर गेलेलं होतं. साडीने चालता येत नसतं पण ती कशी तरी हळूहळू खाली उतरत जाते. तिला सांगितल्याप्रमाणे गौरवी आधी किचनमध्ये जाते. तिथे कपांमध्ये चहा ओतत असते पण तिला ते व्यवस्थित जमत नसतं. मग प्रगती तिला त्याच्यामध्येही मदत करते. हातामध्ये चहाचा ट्रे घेऊन ती सर्वांसमोर हॉलमध्ये जाते. संगीता लगेच सर्वांमधून उठून गौरवीला सर्वांमध्ये घेऊन येते आणि चहाचा ट्रे टेबलवर ठेवून गौरवीला खुर्चीवर बसवते. समोर एक मध्यम वयाचं जोडपं बसलेलं होतं. ती श्री हसतच गौरवीकडे बघत असते. गौरवीची नजर खालीच असते. समोर अजून एक 30 वर्षांचा मुलगा बसलेला असतो आणि तो तिच्याकडेच बघत असतो. गौरवीला खूपच अवघडल्यासारखं होत असतं. हे तिला अजिबात आवडत नसतं.
पण घरच्यांच्या पुढे ती हताश होऊन बसलेली असते. सर्वांचा चहा नाश्ता होतो आणि मोठे लोक उगीचच आपापसात बोलत असतात. ते पाहुणे केव्हा जातील आणि हा तमाशा कधी संपेल असंच काही तिला यावेळी वाटत असतं. बेटा, तुला स्वयंपाक तर येतच असेल ना? आता मुलाची आई बोलायला सुरुवात करते. संगीता काही बोलेल इतक्यात गौरवी हळूच मान वर करते आणि समोर बघते. सर्व तिच्याकडेच बघत असतात. नाही, गौरवी स्पष्ट बोलते. तिचं उत्तर ऐकून मात्र मुलाची आई संगीताकडे बघते. ती सध्या कॉलेजच करत आहे, म्हणून तिला इतका वेळ नसतो. आता शिकेल हळूहळू, संगीता खोटं हसत म्हणते. मग शिवणकाम, ब्युटी पार्लर हे तर येत असेल ना? मुलाची आई परत विचारते. हे ऐकताच गौरवीला कुठेतरी जाऊन डोकं फोडून यावं असं वाटतं. नाही, यावेळेस पण ती स्पष्ट उत्तर देते. मुलाची आई थोडी नाराजच होते. महेश, तुला काही बोलायचं आहे का? मुलाचे वडील मुलाला विचारतात. तो गौरीकडे बघतो आणि होकारात मान हलवतो. थोड्याच वेळात गौरवी आणि महेश त्यांच्या टेरेसवर उभे होते. गौरवीला महेशला सगळं खरं खरं सांगायचं होतं, पण घरात नंतर उगीच तमाशा होईल म्हणून ती शांत होती. लास्ट इयरला आहेस का? मुलगा तिच्यासोबत बोलायला पुढाकार घेत म्हणतो. हो, गौरवी शांततेत उत्तर देते. पुढे काय करायचं आहे? महेश म्हणतो. आता तिला थोडं बरं वाटतं. मी स्पर्धा परीक्षाची तयारी करते. मला IPS अधिकारी व्हायचं आहे. गौरवी थोडं चमकून सांगते. पण महेशचं इकडे तोंड पडतं. मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुला घर संसार आवरून यासाठी वेळ काढावा लागेल. कारण माझ्या आईकडून आता घरातली कामं होत नाही, म्हणून तुला आधी घर सांभाळावं लागेल. महेश बोलतो. माझं स्वप्न आहे अधिकारी व्हायचं आणि माझी प्राथमिकता नेहमी अभ्यासाला राहील. गौरवी थोडं विचार करून महेशला म्हणते. तुला वाटलं तर मी एखाद्या शाळेमध्ये जॉबला लावून देईल, नाहीतर एखाद्या बँकमध्ये, पण तुला पेमेंट मिळेल. महेश तिच्या उत्तराने नाराज होतच म्हणतो. पैसा कमवणं माझं स्वप्न नाहीये. IPS अधिकारी होणं माझं स्वप्न आहे. ती लगेच त्याला उत्तर देते. दोघंही इकडचं तिकडचं बोलतात आणि खाली येतात. आम्ही सांगतो मग घरी गेल्यावर, महेशचे आई बाबा बोलतात आणि सर्वांना नमस्कार करून निघून जातात. ते जाताच गौरवी तिचा कोंडलेला श्वास मोकळा सोडते आणि साडी चेंज करून तिचं शर्ट आणि पॅन्ट घालते. रात्री संगीताचा चेहरा रागाने लाल झालेला असतो. सर्व तिच्याकडेच बघत असतात. तात्या, तुमच्या लाडक्या नातीने मुलाला सांगितलं की तिचं स्वप्न आहे की तिला अधिकारी व्हायचंय. त्यांचा आताच फोन आला होता. त्यांनी नाही सांगितलं. संगीता राग करत म्हणत असते. जे खरं आहे मी ते सांगितलं. गौरवी पण रागातच तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोलते. तुझ्यामुळे जर माझ्या निशाला काही बोलणे बसले तर विचार कर तू तुझा. संगीता तिला एक बोट दाखवून म्हणते. मग तुमच्या निशाला पण सांगून द्या, माझ्यासाठी असं फालतू स्थळ पाठवायचं नाही. गौरवी पण तिच्या टोनमध्ये बोलते. तात्या, ही तुमच्यामुळे जास्त बिघडले आहे. नाहीतर माझी निशा 10वी झाली आणि लगेच लग्नाला तयार झाली. संगीता रागातच सोफ्यावर बसत म्हणते. 2 वेळेस फेल झाली ती 10वी आणि तिचं स्वप्न पण तेच होतं, श्रीमंत मुलगा बघून लग्न करायचं. म्हणून तिने लग्न केलं. गौरवी अजून पण आरोळ्या मारत म्हणते. तर तू एक नंबर येऊन काही तीर नाही मारला. शेवटी भांडीच घासायची आहे. माझी बहीण तरी संसार करते. तू बघ, अजून पण इथेच आहे. गणेश पण आता मध्ये बोलतो. ए, तू मध्ये नको बोलू. गौरवी त्याला बोट करून म्हणते. बास झाला आता. आजोबांचा जोरात करारी आवाज येतो. तसे सर्व शांत बसतात. जे झालं ते झालं. आता घरात चर्चा नको. जा झोपायला. आजोबा म्हणतात तसे सर्व रागातच आपापल्या रूममध्ये जातात.
रात्री गौरवी जे दिवसभर झालं तेच आठवत होती. तिच्या डोळ्यांच्या कड्या तिने अलगद पुसल्या. आज परत एकदा तिला तिच्या बाबांची आठवण आली होती. खरंच आज बाबा असते तर त्यांनी मला किती सपोर्ट केला असता. पण इतकं काय माझं दुर्दैव की मला सपोर्ट करायला या जगात कोणीच नाहीये. मी किती प्रयत्न करते पण त्याची कोणालाच जाणीव नाहीये. देवा, बाबांच्या वाट्याचं मला तरी घेऊन गेला असता तर असं रोजचं भांडणं तर करावं लागलं नसतं. ते पण फक्त माझं स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. इतक्यात गायत्री झोपायला रूममध्ये येते. गौरवी डोळे मिटून विचार करत बसलेले असते. तिला अचानक डोक्यावर एक मायेचा स्पर्श जाणवतो. ती डोळे बंद करून पण बघू शकत होती की गायत्री तिच्या शेजारी बसून तिच्या डोक्यावर हात फिरवत आहे. पण तरीही ती तशीच बसली होती. गौरवी, राग आलाय का माझा? गायत्री तिच्या नाराज चेहऱ्याकडे बघत म्हणते. तिच्या आवाजाने गौरवी लगेच डोळे उघडते. आई, ज्याच्याकडून काही अपेक्षा असते त्याचाच राग पण येतो. मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाहीये. गौरवी तिला थोडं रागातच बोलते. ते ऐकून गायत्रीच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. तिचा नवरा गेल्यानंतर फक्त गौरवीच होती, तिची स्वतःची आणि हक्काची. पण सध्या त्यांचं नातं खूपच दुरावलं जात होतं. गौरवीचे वडील गेले तशी गौरवी जास्तच चिडचिड करायला लागली होती. त्यात गायत्रीचं असं शांत शांत राहणं, कोणाचंही काहीही ऐकून घेणं तिला सहन होत नसायचं. मग ती तिचा राग सर्वांवर काढायची. गौरवी, मला तुझी चिंता आहे म्हणून मी पण तुझं लग्न करायचं हो म्हणते. एकदाच तुला तुझं हक्काचं घर, माणसे मिळाले की मी पण चिंतामुक्त होईल. गायत्री तिला समजवायचा प्रयत्न करते. पण ती गौरवी होती. तिच्याकडे पुढे जायची जिद्द होती, चिकाटी होती. तिला कोणी कितीही समजावलं तरी ती कोणाचं ऐकणार नव्हती. गौरवी जास्त विचार न करता झोपून जाते. तिचं लग्नाच्या विरोधात नक्कीच नाही होतं असं नाही. फक्त तिला थोडा वेळ हवा होता स्वतःसाठी. पण हे घरच्यांना सांगून पण ते समजत नाही होतं. म्हणून तिचा स्वभाव इतका चिडका झाला होता. रात्री 11 वाजता कोल्हापूरच्या एका सुनसान रस्त्यावर 2 बाईक जोरात चालत होत्या. दोघींमध्ये रेस लागली होती. गाड्यांचा स्पीड हवेला पण मागे टाकत होता. एक क्लब समोर त्यांचे मित्र त्यांची वाट बघत होते. जो उशिरा येईल तो आजचा पूर्ण खर्च करणार होता. पण सर्वांना सवयीप्रमाणे माहीत होतं की कोण लवकर येईल. सर्व रिकाम्या रस्त्याकडे आशेने बघत होते. इतक्यात एक ब्ल्यू रंगाची बाईक फुल स्पीडमध्ये सर्वांना येताना दिसते आणि सर्व सुटकेचा निश्वास सोडतात. तो बाईक सर्वांसमोर उभी करतो आणि डोक्यातील हेल्मेट काढून समोर ठेवतो. त्याचा एक हात त्याच्या दाट, सिल्की आणि थोडे लांब केसांमध्ये फिरवतो, जे त्याचे आवडते केस होते, आणि बाईकच्या खाली उतरतो. तिथे उभ्या असलेल्या कितीतरी मुली त्याच्यावर आज परत एकदा फिदा होतात. सर्वांची शान, मान, जान असलेला अनिरुद्ध दीक्षित आज परत जिंकला होता. इतक्यात त्याचा बेस्ट फ्रेंड मागून गाडी घेऊन येतो. त्याला म्हणजेच अंजनला अनिरुद्धने आज परत हरवलं होतं म्हणून बारीकसं तोंड करून तो पण सर्वांमध्ये येऊन उभा राहतो. त्यांचे सर्व फ्रेंड्स हाय प्रोफाईलचे एकदम टापटीप होते. मुला आणि मुली शहरातल्या श्रीमंत घराण्यातील होते. त्यामुळे त्यांचे शौक पण तसेच होते. सर्वांचे वडील शहरात चांगल्या पोझिशनवर होते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पैशांचा गर्व होता. शर्यतीप्रमाणे आज सर्वांचा क्लबचा खर्च अंजनला करावा लागणार होता. अंजन पण एका नामवंत डॉक्टरचा मुलगा होता. त्यामुळे खर्च करणं त्याला अवघड नाही होतं. पण तिथे सर्वात श्रीमंत, बिघडलेला आणि स्वतःचा गर्व असलेला मुलगा म्हणजे अनिरुद्ध. त्याला सर्व प्रेमाने आणि म्हणून हाक मारतात. अनिरुद्धला ना कोणाचे इमोशन समजतात ना तो समजून घ्यायचा प्रयत्न करतो.
तो त्याच्या मनाचा मालक आहे. त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये बोललेलं, टोकलेलं अजिबात सहन होत नाही. हे सर्वांना माहीत होतं. त्याचं स्वतःचं ना काही ध्येय आहे, ना त्याला आयुष्यात काही बनायचं आहे. त्याला फक्त आणि फक्त त्याची लाईफ एन्जॉय करायची आहे. आणि तो तेच करतो. बाईक रेसिंग, क्लबमध्ये लेट नाईट पार्ट्या आणि कधी-कधी दीक्षितांच्या ऑफिसमध्ये चक्कर मारायचा. इतकी लाईफ एन्जॉय करून पण त्याने आतापर्यंत एक पण गर्लफ्रेंड बनवली नाही होती. त्याला त्यात इंटरेस्ट नाही होता आणि लग्नात तर मुळीच इंटरेस्ट नाही होता. तो फक्त कोणाला थोडंफार घाबरायचा तर ते आहे रामराज दीक्षित, त्याचे आजोबा. क्लबची पार्टी एन्जॉय करून झाल्यावर अनिरुद्ध सकाळी 4ला घरी जातो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन लगेच झोपतो. गौरवी दुपारी कॉलेजमधून घरी परत येत होती. नेहमीसारखा चेहरा पडलेला होता. सध्या तिच्या आयुष्यामधील रसच निघून गेला होता. तिचं आयुष्य म्हणजे तिला एखाद्या कुस्तीच्या पटांगणासारखं वाटायचं, जिथे तिला नेहमी कोणासोबत तरी लढावं लागायचं. समोर कोणी नसलं लढायला तरी तिला स्वतःसोबत तरी लढावं लागायचं. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला एन्जॉय म्हणजे काय असतं हे तर माहीतच नाही होतं. "हे गौरवी, इकडे ये." तिच्या गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या घरातील आजी तिला आरोळी मारतात. आजी बाहेरच ओट्यावर बसली होती. म्हणून गौरवी पण तशाच पडलेल्या चेहऱ्याने त्या आजीजवळ जाऊन उभी राहते. "हा आजी, बोला, काय म्हणता?" ती थोडा चेहरा नॉर्मल करत म्हणते. "अगं, मी म्हणत होती, लग्न करून तुझ्या आईला लवकर मोकळं कर. काय ते पोलीस बनायच्या मागे लागली. तुझी मोठी आई पण किती टेन्शन घेते, माहीत आहे का तुला? अगं, हे काम माणसांचं असतं, त्यांनाच करू दे. आपण फक्त मूल आणि चूल इतकंच सांभाळायचं असतं." आजी तिला समजावत होती. आणि इकडे आधीच विचारात असलेली गौरवी स्वतःला कसं तरी सावरते. ती कितीही कणखर असली तरी पण असं कोणी काही बोललं की आतून खूप तुटायची. "आजी, माझा लग्नाला विरोध नाहीये. मला फक्त स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे. ज्या वेळेत मी माझं स्वप्न पूर्ण करू शकेल. आणि मला एक सांगा, कोण म्हटलं मुलींनी फक्त मूल आणि चूल सांभाळायचं? तुम्ही जर एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा पाय मागे ओढत असाल तर तुमच्या जीवनाला काहीच अर्थ नाहीये. उलट स्त्रियांनी पुढे गेलं पाहिजे म्हणून सरकार किती योजना राबवतात. आजी, तुमचं वय 65च्या आसपास असेल, पण घरात तुम्हाला कोणीच किंमत देत नाही. याचं कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे का?" गौरवी आजीच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारते. "नाही." आजी चेहरा उतरवून म्हणते. "मी सांगते. कारण तुमची किंमत तुमच्याच डोळ्यात शून्य आहे. मग दुसरी तरी का तुम्हाला किंमत देतील? तुम्ही आधीपासूनच स्वतःला दुय्यम स्थान दिलंय. मग हे जग पण तसंच करेल. आपण आपल्या मेहनतीने जगासमोर असं तयार होऊन यायचं की आपल्याकडे पाहणाऱ्या नजरा अभिमानाच्या झाला पाहिजे, तिरस्काराच्या नाही. मला थोडी जास्त मेहनत जरूर करावी लागेल, पण जेव्हा मी स्वप्न पूर्ण करून जगासमोर येईल ना, तेव्हा कितीतरी मुलींसाठी आदर्श व्यक्ती बनेल आणि तेव्हाच माझ्या आयुष्याचं सार्थक होईल." गौरवी पूर्ण आत्मविश्वासाने बोलते आणि तिथून निघून जाते. आता आजी मात्र तिच्याकडे बघत राहते. पण कुठेतरी आजीला पण गौरवीचं म्हणणं पटलेलं असतं. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये. कथा कशी वाटत आहे हे नक्की कमेंट करून सांगा.